आज आपण बनवत आहे तिळाचे लाडू। हे बघा, हे पाव किलो तीळ घेतलेत आपण, ते भाजून घेणार आहेत। भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे गरम करून घ्यायचे। थोडे भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया ताटात। त्यानंतर आपण शेंगदाणे भाजूया। आपले शेंगदाणे भाजून झाल्यात। त्यानंतर आपण हे शिपीचे चणे भाजायचे आहेत। हे शिपेचे चणे, हे काय मी माप हे करून घेतले नाही आहेत, हे मी अंदाजेच घेतले। हे पण भाजून घेणार आहे। फक्त मी याला शेक लावून घेतलाय। हे पण काढून घेऊया। थोडंसं तूप टाकून, 1 चमचा तूप टाकलाय आणि आपण आता सुकं खोबरं भाजून घेऊया। हे पाव किलो तीळ घेतले म्हणून मी थोडंसंच घेतलंय। शेंगदाणे थोडे घेतले, शिपीचे चणे थोडे घेतले, सुकं खोबरं थोडं घेतलंय। मला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात चणे, शेंगदाणे आणि सुकं खोबरं हे जास्त प्रमाणात घ्या। हे पण आपले भाजून झाले बघा, नुसतं शेक लावून घेतलाय। आता आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया टोपात। थोडं तूप गरम होऊ द्या। आता गरम झाले। आता त्यात आपण पाव किलो तीळ आहेत तर पाव किलोच गूळ घ्यायचा आहे। मग बरोबर प्रमाण होतं, मग लाडूही छान होतात, वाळायलाही होतात। आता ह्याचा पाक करून घेऊया। आपण गुळामध्ये थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे एकदम किंचितसं, जास्त नाही टाकायचं। कोणतीही गोड वस्तू करताना त्यात आपण थोडंसं मीठ टाकलं की जास्त चव येते। हे बघा, मस्त आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यात हे तीळ, शेंगदाणे, शिपीचे चणे, खोबरं हे सर्व एकत्र मिक्स करूया। आता गॅस बंद करून घेऊया आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर ही मी टाकते। हे सर्व आता मिश्रण एकत्र करून घेऊया आणि याचे लाडू वाळून घेऊया। हे बघा, मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा। धन्यवाद।